न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहेत आणि पवित्र पोर्टलवरती नवीन अपडेट निघालेली आहे। तर त्या फेज 2 संदर्भात मला काही शिक्षकांचे फोन आल्यामुळे मी याच्यावरती व्हिडिओ बनवणे अगत्याचे मानले आहे। तर याच्यातील जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपण याच्यामधील पाहूयात। जे काही 2022मध्ये टेट झाली होती त्यामध्ये जे दुसऱ्या फेजची पदभरती राहिलेली आहे ते पदभरती कशा प्रकारे होणार आहे किंवा पवित्र पोर्टलमध्ये जे तुमचं प्रोफाईल आहे ते कशा प्रकारे एडिट करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। ही जी काही नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनविषयी संपूर्ण माहिती आज इथं आपण पाहूयात। तर चला, त्याचप्रमाणे एक अतिशय आनंदाची बातमी, जी संच मान्यता आहे ती संच मान्यता कंप्लीट झालेली आहे व टेट 3 ही लवकरच होण्याच्या मार्गावर आहे। तत्पूर्वी जो टेट 2चा जो दुसरा टप्पा आहे तो टप्पा पूर्ण झाल्यानंतरच टेट 3 होणार आहे। तर पहा, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करायच्या बाबतच्या सूचना, टेट 2022 दिनांक 10/3/2025 ही नोटिफिकेशन आहे। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/23च्या 2 सूचना तसेच ते जे काही दिनांक आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यायच्यात इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे। सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे। शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉग केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे। 4. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील। यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे। खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील। यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल। मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे। मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवार उपलब्धतेनुसार एकास 10 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे। स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा। यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा। उमेदवाराचा टेट 2022चा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन ID असेल। पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा। पासवर्ड विसरला असल्यास फॉरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा। ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करावयाचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल। पवित्र पोर्टलवरील नोंदणी व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे। उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी।
उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/3/2025 ते दिनांक 20/3/2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवरील रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 अन्वये अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SC/BC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय राहणार नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक 14-15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापने वर समांतर आरक्षणामधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुदेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायामध्ये समोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल. अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृत खाडखोड करणे किंवा खाडखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईस इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे प्रमाणपत्र वर सूचना 14-15 मध्ये नमूद प्रवर्ग 30/9/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे TET 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक 22/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी M.Ed उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता TET 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 12/2/23 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. TET CTET या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयत्ता 1ली ते 8वी करिता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणित केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणित करता येईल. पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित केलेले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्याचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही, यासाठी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.